पुढची बातमी पाहूयात। विधान परिषदेच्या 5 जागांसाठी आणि भारतीय जनता पक्षाने आपल्या 3 जागांवर उमेदवार जाहीर केले असले तरी राष्ट्रवादी आणि शिवसेनेला अद्यापही आपले विधान परिषदेच्या 5 जागांसाठी 27 मार्चला निवडणूक होणार असून महायुतीतून भारतीय जनता पक्षाच्या वाट्याला 5 पैकी 3 जागा तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला प्रत्येकी 1 जागा मिळणार आहे। भारतीय जनता पक्षाने आपल्या 3 जागांवर उमेदवार जाहीर केले असले तरी राष्ट्रवादी आणि शिवसेनेला अद्यापही या जागांवर आपला उमेदवार जाहीर करता आलेला नाहीये, कारण एका जागेसाठी अनेक जण इच्छुक असल्याने उमेदवारी नेमकी कोणाला द्यावी असा प्रश्न आता दोन्ही पक्षाच्या नेतृत्वासमोर आहे। तर महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। विधान परिषदेच्या 5 जागांसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने आता 3 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली, मात्र शिवसेना आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी 1 जागा वाट्याला येते, त्यामुळे अद्यापही या दोन्ही पक्षांनी आपल्या उमेदवारांची घोषणा केलेली नाहीये। उमेश करंजकर आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले जात आहेत, त्यांच्यासोबत या बातमीच्या संदर्भात आपण चर्चा करूया आणि अपडेट घेऊया। उमेश, विधान परिषदेच्या 5 जागांसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने आता पैकी 3 उमेदवार जाहीर करण्यात आले। दादांची राष्ट्रवादी आणि शिंदेंची शिवसेना प्रत्येकी 1 उमेदवार आहे। अद्यापर्यंत हे उमेदवार त्यांनी जाहीर केलेले नाहीये, नेमक्या अडचणी काय आहे? शुभम, या 5 जागा आहेत, त्यांना 5 जागांवरती भारतीय जनता पक्षाने 3 आपले उमेदवार जे आहेत ते जाहीर केलेत। मात्र या 2 पक्ष म्हणजे जे महायुतीतले मित्र पक्ष आहेत अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचे पक्षांना ते उमेदवार जाहीर करता आले नाही आहेत। त्याचं कारण आहे कारण यांच्या पक्षामध्ये अनेक इच्छुक आहेत। खास करून जर आपण अजित पवारांच्या राष्ट्रवादीबाबत बोललो तर जवळपास 80 जणांनी या जागेसंदर्भात आपली इच्छा व्यक्त केलेली आहे आणि आपल्या पक्ष नेतृत्वाला तसं साकडं घातलंय की आपल्याला या जागेवरती पक्षाने संधी द्यावी। मात्र या एका जागेसाठी किती जण इच्छुक आहेत हा सगळा प्रश्न जो आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पडलेला आहे। खास करून जर आपण पाहिलं तर प्रदेशाध्यक्ष जे आहेत या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुनील तटकरे यांनी देखील 2 दिवसापूर्वी सांगितलं की अनेक जण इच्छुक आहेत, त्याच्यामुळे नेमका यावेळेस संधी कोणाला द्यावी हा प्रश्न जो आहे तो पक्षासमोर आहे। त्याच्यामुळे आज सायंकाळी जवळपास 7:30च्या दरम्यान पक्षाकडून एक महत्त्वाची बैठक पार पडेल। कोर कमिटीचे सदस्य सगळ्या बैठकीत असतील आणि या एका नावावरचं फायनल केलं जाईल। मात्र 80 जण इच्छुक असल्यामुळे आता या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये देखील कोणाला पसंती दिली जाईल अशा प्रकारचं जे आहे त्याबाबत चर्चा सुरू आहे, कारण अनेक जण इच्छुक आहेत। खास करून जर आपण पाहिलं तर झिशान सिद्दीकी असेल, आनंद परांजपे असतील, संग्राम कोते पाटील असतील, असे अनेक महत्त्वाची नावं आहेत, ते इच्छुक आहेत या सगळ्या एका जागेसाठी। मात्र या एका जागेवर कोणाची वर्णी लागणार याबाबत अद्यापही निश्चित नाही। त्याच्यामुळे आज सायंकाळी होणाऱ्या बैठकीमध्ये अजित पवार नेमकं कोणाच्या नावाची घोषणा करतील याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे। तर दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेत देखील तशीच चुरस आपल्याला पाहायला मिळते। रवींद्र फाटक असतील, रवींद्र धनगेकर जे नव्यानेच आता एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेलेले आहेत, तर तिथंच गेल्या अनेक दिवसापासून शिंदेंची शिवसेना तयार झाल्यापासूनच शीतल म्हात्रे हे वेळोवेळी पक्षाचा किल्ला लढवत असतात, ते देखील या जागेसाठी इच्छुक आहेत। त्याच्यामुळे त्यांच्या पक्षाकडून नेमकी या एका जागेसाठी कुणाला संधी दिली जाईल याकडे लक्ष असणार आहे। महत्त्वाची अपडेट या बातमीच्या संदर्भातले तुम्ही पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।